गणपती बाप्पा आपल्या घरी 10 दिवस असतात. या 10 दिवसांमध्ये आपला प्रयत्न असतो की प्रसादासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे. त्यासाठी आज मी वेगवेगळ्या 5 प्रकारचे मोदक घेऊन आलेली आहे. आजचा हा व्हिडिओ बघून तुमचा 5 दिवसाचा प्रश्न नक्कीच सुटेल. 5ही प्रकारच्या मोदकांची चव ही एकमेकांपासून अतिशय वेगळी आहे आणि घरातल्या साहित्यांमध्ये अगदी झटपट सुद्धा तयार होतात. मोदक चवीला सुद्धा खूप अप्रतिम होतात. बाप्पाला तर नक्कीच आवडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या घरी बाप्पाच्या प्रसादासाठी सुद्धा असेच मोदक नक्की बनवा. चला तर मग पहिल्या प्रकारचे मोदक बनवायला सुरुवात करूया. आज मी हे मोदक 1 कप बेसन पिठापासून बनवणार आहे. तर इथे 1 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ घेताना मी चाळून घेतलेलं आहे. बेसन घेताना ते थोडंसं दाणेदार असेल तर मोदकाला टेक्स्चर सुद्धा खूप छान येते. यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे. नंतर 4 चमचे वितळून घेतलेलं तूप टाकायचं आहे. इथे मी 4 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तूप सर्व बेसन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. सर्व बेसन पिठाला तूप चोळून झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे. याचा गोळा बनवत असताना शक्य तेवढा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. इथे आपल्याला चपातीला भिजवतात तसा किंवा पुरीसाठी भिजवतात तसा नाही, तर जमेल तेवढा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. इथे माझा बेसन पिठाचा गोळा मळून झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट असा भिजवून घेतलेला आहे. बोटाने दाबून बघितल्यानंतर लवकर दबत सुद्धा नाही आहे. तर एवढा घट्ट आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनिटांसाठी हा गोळा आपल्याला मुरवत ठेवायचा आहे. जवळपास 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेऊ. तो गोळा मस्त मुरलेला आहे. आता आपल्याला याला तोडून घ्यायचं आहे. तोडत असताना अगदी छोट्या छोट्या आकारात तोडून घ्यायचं आहे, जेणेकरून तळत असताना तेलामध्ये आतपर्यंत तळल्या जातील. तोडून झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. याला कुठलाही आकार द्यायचा नाही आहे. तेलामध्ये तळताना हे सुटायला नको, त्यामुळे आपल्याला फक्त हलकंसं दाबून घ्यायचं आहे. बेसन पिठाचे गोळे तळण्यासाठी तेल सुद्धा गरम झालेलं आहे. यामध्ये एक एक करून सर्व गोळे आपण सोडून घेऊ. गोळे तळत असताना तेलाचं टेम्परेचर मध्यम गरम असायला हवं आणि इथे गॅस सुद्धा आपल्याला मंदच ठेवायचा आहे. सुरुवातीचे 1.5 ते 2 मिनिट आपल्याला मंद आचेवरती हे तळून घ्यायचे आहे. बेसन पिठाच्या गोळ्याची खालची बाजू थोडीशी तळून झालेली आहे. याला पलटून घेऊयात आणि परत 1.5 ते 2 मिनिट मंद आचेवरती याला तळून घेऊ. दुसरी बाजू सुद्धा हलकीशी तळून झालेली आहे. परत याला पलटून घ्यायचं आणि इथे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवरती परत 3 ते 4 मिनिट खूप जास्त खरपूस आणि खुसखुशीत होईपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. बेसन पिठाचे हे गोळे मी तळून घेते, पण तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा. यामुळे तुम्ही अशाच नवनवीन वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आणि छान छान रेसिपी पाहू शकणार. गोळ्यांना हलका तांबूस रंग आलेला आहे. याला काढून घेऊ. तुम्हाला हवं असेल तर हे गोळे तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता. इथे बेसन पिठाचे सर्व गोळे व्यवस्थित थंड झालेले आहेत. हे सर्व गोळे आपल्याला परत थोडेसे बारीक तोडून घ्यायचे आहेत. हाताने तोडल्यानंतर अगदी सहज हे तुटत आहे. याचाच अर्थ हे मस्त खुसखुशीत आणि खरपूस तळल्या गेलेले आहेत. असेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व गोळे तोडून घेतलेले आहेत. नंतर इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये तोडून घेतलेले सर्व गोळे टाकायचे आहेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करत असताना आपल्याला याची पावडर बनवायची नाही आहे, तर रवा टेक्स्चरचा आपल्याला याला दळून घ्यायचं आहे. इथे मी सर्व व्यवस्थित दळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता बारीक रवा असतो त्या टेक्स्चरचा याला दळून घेतलेला आहे. आता दळलेले हे गोळे आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचे आहेत. मिक्सरला बारीक करत असताना यामध्ये थोडेसे जाडसर कण राहतात. गाळून घेतल्यामुळे ते चाळणीच्या वरती राहतात आणि आपल्याला छान रवाळ अशी पावडर भेटते. इथे मी सर्व गाळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने खूप जास्त जाडसर असे कण आलेले आहेत. हे कण परत मिक्सरला फिरवून बारीक करून गाळून घ्यायचे किंवा मसाला भाजीसाठी जेव्हा आपण वाटण बनवतो त्यामध्ये सुद्धा हे टाकू शकता. यामुळे भाजीला एक घट्टसरपणा सुद्धा येतो. इथे आपल्याला मस्त एकसारखी आणि रवाळ अशी पावडर भेटलेली आहे. यामध्ये
1 कप पिठी साखर टाकायची आहे। इथे मी अर्धा कपचं मेजरिंग कप घेतल्यामुळे 2 वेळा टाकलेली आहे। पिठी साखर तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। नंतर अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि थोडीशी जायफळ सुद्धा यामध्ये किसून टाकायची आहे। जायफळचा फ्लेवर मोदकांना खूप छान येतो। टाकलेले सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करत असताना पिठी साखरेच्या गुठळ्या सुद्धा राहू द्यायच्या नाही आहेत, सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही बदामाचे काप टाकू शकता किंवा पिस्ताचे काप टाकू शकता किंवा काजूचे सुद्धा टाकू शकता। आवडीनुसार कुठला पण सुका मेवा तुम्ही यामध्ये टाकू शकता। इथे सर्व मस्त छान एकजीव करून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। इथे मी 1/4 कप तूप घेतलेला आहे। तूप घेताना हे पूर्ण आपल्याला वितळून घ्यायचं आहे। तूप टाकत असताना सुरुवातीला मी पूर्ण तूप न टाकता थोडंसं तूप म्हणजे 1 ते 1.5 चमचा एवढं तूप बाजूला ठेवलेलं आहे। यामध्ये गरज पडली तर उरलेलं तूप सुद्धा परत टाकून घेऊ। तूप सुद्धा आपल्याला सर्व साहित्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। तुपामुळे या मिश्रणाला एक बाइंडिंग येते आणि मोदक जोडायला सुद्धा सोपी जातात। मिश्रणाला बाइंडिंग कमी असल्यामुळे उरलेलं 1.5 चमचा तूप सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ आणि परत एकजीव करून घेऊ। तर इथे मी 1 कप बेसन पिठासाठी 1/4 कप एवढं वितळलेलं तूप टाकलेलं आहे। तूप आपल्याला किती हवं याचा अंदाज येण्यासाठी तूप एकत्र करून झाल्यानंतर मिश्रण हाताने थोडंसं दाबून बघायचं। दाबल्यानंतर त्याचा गोळा तयार झाला की समजून जायचं तूप व्यवस्थित झालेलं आहे आणि याचे मोदक सुद्धा छान तयार होणार आहेत। आता आपण मोदक बनवायला घेऊ। तर त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे। साच्याला आपल्याला तूप लावायची गरज नाही आहे। सुरुवातीला थोडंसं मिश्रण टाकायचं आणि छान दाबून घ्यायचं। यामुळे मोदकाचा आकार अगदी छान येतो आणि सर्व मिश्रण अगदी घट्टसर बसते। नंतर थोडं थोडं मिश्रण टाकायचं आणि दाबत राहायचं आणि पूर्ण साचा भरून घ्यायचा। साच्यामध्ये मोदक बनवत असताना तो छान दाबत दाबत भरायचा। यामुळे मोदकाला साच्याचा आकार खूप छान येतो। मोदक बनवून झालेला आहे, याला डिमोल्ड करून घेऊ। तुम्ही बघू शकता अगदी सहज हा मोदक निघालेला आहे आणि खूप सुंदर सुद्धा दिसत आहे। कुठलाही रंग वगैरे न वापरता सुद्धा छान येलो कलर आलेला आहे। मी परत तुम्हाला एक मोदक करून दाखवते। आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला थोडंसं मिश्रण टाकून छान दाबून घ्यायचं, नंतर थोडं थोडं टाकायचं आणि दाबत राहायचं आणि पूर्ण साचा मिश्रणाने भरून छान प्रेस करून घ्यायचा। हा सुद्धा मोदक बनवून झालेला आहे, याला सुद्धा डिमोल्ड करून घेऊ। अगदी सहज डिमोल्ड होत आहे। खूप जास्त सुंदर आणि सुबक मोदक तयार आहे। याच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते। इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। मोदक आकर्षक दिसण्यासाठी यावरती मी अगदी हलकासा असा खाण्याचा लाल रंग लावत आहे। ही बिलकुल ऑप्शनल स्टेप आहे, तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही यावरती केसर लावू शकता किंवा मोदक बनवत असताना साच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा लावू शकता। अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने बनवलेले सुंदर, सुबक, आकर्षक आणि चविष्ट असे मोदक खाण्यासाठी तयार आहेत। एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी सहज तुटत आहे आणि खूप जास्त खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत। मग या गणेश चतुर्थीला तुमच्या घरी सुद्धा तुम्ही असे मोदक करून बघा आणि तुम्हाला हे मोदक कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा। सोबतच राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शेजारी बेल बटन दाबून ऑल। आधी आपण मोदकाचं सारण बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं। तूप पूर्ण वितळल्यानंतर यामध्ये 1 वाटी किसलेला किंवा चिरून घेतलेला गूळ टाकायचा। गूळ घेताना शक्यतो किसून किंवा चिरून घ्यायचा, त्यामुळे तो लवकर विरघळला जातो। मंद आचेवरती गूळ आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचा आहे। सारणामध्ये गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। गूळ पूर्ण वितळून घेतलेला आहे, यामध्ये एक सुद्धा गुळाचा खडा राहिलेला नाही। या गुळामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा किस टाकायचा आहे। इथे मी ओलं नारळ मिक्सरला बारीक करून घेतलं आणि 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवलेलं असल्यामुळे ओल्या नारळाचा किस थोडासा कोरडा झालेला आहे। ओल्या नारळाचा किस गुळामध्ये छान एकजीव असा करून घेतलेला आहे। आपल्याला ही प्रोसेस संपूर्ण मंद आचेवरतीच करायची आहे। तर यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकायची। सारणारा चव आणि सुगंध छान येण्यासाठी यामध्ये थोडंसं जायफळ सुद्धा किसून टाकायचं आहे आणि पाव चमचा भाजलेली खसखस टाकायची। खसखस मी आधीच भाजून घेतलेली आहे। परत एकदा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे। सारण आपल्याला गॅसवरती खूप जास्त वेळ सुद्धा परतत राहायचं नाही आहे, नाहीतर सारण थंड झाल्यानंतर कडक होते।
इथे सारण तयार झालेलं आहे. मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता आपण उकड बनवायला घेऊ. आता आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड तर बनवायची आहे, ते सुद्धा उकड न काढता. तर त्यासाठी एका छोट्याशा पातेल्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. ही उकड बनवण्यासाठी मी पॅकेटचं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता किंवा रेशनच्या तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. 2 वाटी तांदळाच्या पिठामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे. साखर टाकल्यामुळे उकडला चिकटपणा छान येतो आणि पारीला गोड चव सुद्धा येते. आता इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. सुरुवातीला घेतलेलं 1 वाटी पाणी संपूर्ण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. पाणी टाकून तांदळाचं पीठ आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. तर इथे हे मिश्रण अजून पण कोरडं आहे. तर परत 1 वाटी पाणी मी घेतलेलं आहे. त्यापैकी अर्धी वाटी पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. परत मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि मिश्रण मला परत थोडंसं कोरडं वाटत असल्यामुळे थोडंसं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. दुसरी वाटी घेतलेलं पाणी आपल्याला यामध्ये थोडं थोडं करूनच टाकायचं आहे. तर इथे मी संपूर्ण 2 वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे. आता हाताने तांदळाचं पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी मला संपूर्ण 2 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे. तुम्हाला थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त सुद्धा लागू शकते, त्यामुळे अंदाज घेत यामध्ये पाणी टाकायचं. तुम्ही बघू शकता इथे मी तांदळाचं पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ आपल्याला खूप जास्त सुद्धा घट्ट मळायचं नाही आहे. तर व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज आलेलाच असेल. हाताला थोडंसं तूप लावून याला एकसारखं असं करून घ्यायचं आहे. एक सांगायचं राहिलं, तांदळाचं पीठ भिजवताना आपल्याला थंड पाणीच वापरायचं आहे. पीठ भिजवत असताना दुसऱ्या बाजूला मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये कुकरची जाळी सुद्धा टाकलेली आहे. या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ भिजवून घेतलेलं पातेलं ठेवायचं आहे. या पिठामध्ये पाणी जाणार नाही, त्यासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. पिठाला व्यवस्थित वाफ बसेल यासाठी मोठ्या पातेल्यावरती सुद्धा झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही रेशनच्या तांदळाचं पीठ वापरत असाल तर तुम्हाला 5 ते 10 मिनिट जास्तच वाफवून घ्यावं लागेल. जवळपास 15 मिनिट मी याला वाफवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता भिजवलेलं तांदळाचं पीठ व्यवस्थित वाफवून झालेलं आहे. तर याला आपण काढून घेणार आहोत. ही उकड खूप जास्त गरम आहे आणि गरम असतानाच आपल्याला याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. सर्व उकड मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे. या पद्धतीने उकड बनवली तर भांड्याला खूप जास्त चिकटत नाही आणि उकड सुद्धा वाया जात नाही. हाताला चटका बसू नये यासाठी पावभाजी स्मॅशरने याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे. आधी तांदळाचं पीठ भिजवून नंतर 15 मिनिट वाफवून घेतलेलं असल्यामुळे यामध्ये एक सुद्धा गुठळी पडलेली नाही आहे. जवळपास 30 ते 40 सेकंद मी याला छान मळून घेतलेलं आहे आणि उकड बऱ्यापैकी थंड सुद्धा झालेली आहे. तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तो गोळा बनवताना आपल्याला याला खूप जास्त सुद्धा मळायची गरज पडत नाही. पीठ मळण्याचा व्हिडिओ मी जरा देखील एडिट केलेला नाही आणि लगेच तुम्ही बघू शकता यामध्ये एक सुद्धा गुठळी किंवा गाठ पडलेली नाही आहे. पीठ मी अजून पूर्ण मळलेलं सुद्धा नाही आहे, तरी तुम्ही बघू शकता याला एक सुद्धा चीर पडलेली नाही. पारी बनवल्यानंतर कडा सुद्धा याच्या चिरलेल्या नाही आहेत. स्मॅशरनी मॅश करून झाल्यानंतर जवळपास 1 मिनिट भरच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. हाताला थोडं थोडं पाणी लावून याचा आपल्याला फक्त गोळा बनवून घ्यायचा आहे. तर याला खूप जास्त वेळ मळत बसायची सुद्धा गरज पडत नाही, कारण पीठ आपलं छान असं व्यवस्थित वाफवलं गेलेलं आहे. हाताला पाणी लावून भिजवून झाल्यानंतर थोडंसं तूप लावून याला परत 10 ते 15 सेकंद मळून छान गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी 10 ते 15 सेकंदच आपल्याला याला तुपाने मळून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी झटपट इथे आपली उकड तयार होते. तुम्ही बघू शकता मस्त कापसासारखी पांढरी शुभ्र आणि कापसासारखी मऊ अशी ही उकड तयार झालेली आहे. इथे आपली उकड तयार आहे. सारण सुद्धा थंड झालेलं आहे आणि हाताला लावायला मी इथे थोडंसं तूप सुद्धा घेतलेलं आहे. आता आपण मोदक बनवू, तर त्यासाठी लिंबाच्या आकाराची उकड घ्यायची. या उकडला थोड्या वेळ या पद्धतीने हातावरती मळून घ्यायचं आणि याचा गोळा बनवून घ्यायचा. गोळा नाही बनवला तरी सुद्धा चालेल. उरलेली उकड कडक पडू नये त्यासाठी कापडाने व्यवस्थित झाकून घ्यायची आहे. आज मी मोदक साच्यामध्ये बनवणार आहे, तर त्यामुळे साच्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं. तूप लावून घेतलेलं असल्यामुळे मोदक डिमोल्ड करायला खूप सोपी जातो. घेतलेल्या उकडपैकी थोडीशी उकड आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायची आहे आणि बोटाला थोडंसं तूप लावून व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे. साच्यामध्ये जर आपण उकडीचे मोदक बनवले तर आपल्याला पारी जेवढी पातळ हवी तेवढी पातळ आपण इथे बनवू शकतो.
तुम्ही बघू शकता मोदकाच्या वरची उकडची लेअर सुद्धा अगदी पातळ अशी बनवलेली आहे आणि आतमध्ये सारण सुद्धा अगदी भरपूर प्रमाणात भरले जात आहे। यामध्ये सारण भरत असताना थोडं थोडं भरायचं आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचं। दाबून किंवा प्रेस करून सारण भरल्यामुळे ते सगळीकडे व्यवस्थित भरल्या जातं आणि जास्त प्रमाणात सुद्धा भरल्या जातं। पूर्ण सारण व्यवस्थित भरून झाल्यानंतर उकडची छोटीशी पारी बनवून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मोदक पूर्ण पॅक किंवा सील करून घ्यायचा। मोदक पूर्ण बनवून झालेला आहे, याला डिमोल्ड करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता तूप लावल्यामुळे मोदक अगदी सहज साच्याच्या बाहेर सुद्धा निघालेला आहे आणि खूप सुंदर सुद्धा दिसत आहे। याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्हाला मी परत एक मोदक बनवून दाखवते। थोडीशी उकड साच्यामध्ये टाकायची, नंतर बोटाला थोडंसं तूप लावायचं। बोटाला तूप लावल्यामुळे उकड बोटाला चिकटत नाही आणि छान दाब देऊन किंवा प्रेस करून आपल्याला ही उकड साच्यामध्ये पसरवून घ्यायची आहे। उकड साच्यामध्ये भरत असताना थोडीशी दाबूनच भरायची, त्यामुळे मोदकाला कड्या खूप सुंदर पडतात आणि मस्त कळीदार सुबक असा आपला मोदक तयार होतो। सारण भरून आणि मोदक व्यवस्थित असा बंद करून घेतलेला आहे। आता याला डिमोल्ड करायचं। डिमोल्ड करताना सुद्धा मोदक अगदी सहज निघतो। इथे आपला पांढरा शुभ्र कळीदार असा मोदक तयार झालेला आहे। उकडीचे मोदक करताना खूप जणांना प्रश्न पडतो, तांदळाचं पीठ आणि पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, किंवा उकड काढताना खूप जास्त गाठी किंवा गुठळ्या होतात, किंवा मोदक बनवताना किंवा वाफवताना त्याला चिरा पडतात। तर अशा वेळेस हा व्हिडिओ तुमची खूप मदत करणार आहे। इथे आपण साच्यामध्ये मोदक बनवत असल्यामुळे सर्व मोदक अगदी एकसारख्या आकाराचे तयार होतात। सर्व मोदकांना कळ्या सुद्धा अगदी एकसारख्या पडतात। इथे माझे पूर्ण मोदक बनवून झालेले आहेत। माझे पूर्ण इथे 12 मोदक तयार झालेले आहेत। आता आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे आहेत। मोदक वाफवण्यासाठी माझ्याकडे स्टीमर नाही आहे, तर एका कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे। यावरती मी ही जाळी ठेवलेली आहे आणि या जाळीवरती ओला करून आपल्याला रुमाल या पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे। रुमाल पसरवून झाल्यानंतर एक एक करून आपल्याला यावरती मोदक सुद्धा ठेवायचे आहेत। सुरुवातीला 7 मोदक मी यामध्ये वाफवून घेणार आहे। मोदक ठेवून झाल्यानंतर त्याच रुमालने याला व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे। तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर मध्येच हे मोदक वाफवून घ्या। सर्व मोदक झाकून घेतलेले आहेत। आता याला व्यवस्थित वाफ बसावी यासाठी यावरती या पद्धतीचा टोप किंवा पातेलं ठेवायचं। मध्यम आचेवरती हे मोदक आपल्याला 5 ते 7 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत। यापेक्षा सुद्धा जास्त वेळ मोदक वाफवायचे नाहीत। माझे इथे मोदक वाफवून झालेले आहेत। यावरती ठेवलेला टोप काढून घ्यायचा। मस्त पांढरे शुभ्र असे आपले मोदक वाफवून झालेले आहेत। मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। गरमागरम मोदक वरती छान साजूक तूप टाकून बाप्पाला खायला द्या। बाप्पा नक्कीच खुश होणार। तांदळाच्या पिठाची उकड न काढता, एकही गुठळी न होता, 2 मिनिटाच्या वर पीठ न मळता, मोदकाला कळ्या न पाडता असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। मी तुम्हाला एक मोदक तोडून सुद्धा दाखवते। तुम्ही बघू शकता आतमध्ये भरपूर सारण भरलेलं आहे आणि वरची पारी सुद्धा अगदी पातळ झालेली आहे। मोदक वाफवल्यानंतर सुद्धा याला चिरा पडल्या नाहीत। या पद्धतीचे उकडीचे मोदक तुम्ही घरी नक्की करून बघा। तुम्ही पहिल्यांदा जरी या पद्धतीने उकडीचे मोदक बनवले, तुमचे मोदक अगदी परफेक्टच बनणार। तुम्हाला उकड काढण्याची ही सोपी पद्धत कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेला आहे। यामध्ये 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे। मेजरिंग कपने सांगायचं झालं तर 1/4 कप एवढे 2 टाकलेले आहेत। गव्हाचं पीठ आपल्याला कमी ते मध्यम आचेवरती छान भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ जसजसं भाजून होणार तसं त्याचा सुगंध पसरत जातो। सुगंध यायला लागला की समजून जायचं गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे। एकसारखं हलवत राहून 3 ते 4 मिनिट झाले मी गव्हाचं पीठ भाजून घेत आहे। आता यामध्ये आपण तूप टाकून घेऊ। तर इथे सुरुवातीला 1 चमचा एवढं तूप यामध्ये मी टाकलेलं आहे। तूप आणि पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी 1 चमचा एवढं तूप यामध्ये टाकलेलं आहे। आपल्याला गरज पडेल तसं तूप यामध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। तर इथे तूप एकत्र करून झालेलं आहे। परत 1 चमचा तूप यामध्ये टाकायचं आणि गव्हाच्या पिठामध्ये एकत्र करायचं। पीठ जोपर्यंत पूर्ण ओलसर होत नाही तुपाने, तोपर्यंत आपल्याला यामध्ये तूप टाकत राहायचं आहे। तर इथे परत 1 चमचा एवढं तूप यामध्ये टाकलेलं आहे आणि एकत्र करून घेत आहे। इथे मी पूर्ण 3 चमचे तूप यामध्ये टाकलेलं आहे।
तूप टाकून झाल्यानंतर गव्हाचं पीठ 1.5 ते 2 मिनिट आपल्याला कमी ते मध्यम आचेवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे। यामुळे गव्हाच्या पिठाचा रंगसुद्धा थोडासा डार्क होतो आणि राहिलेला कच्चापण सुद्धा निघून जातो। पीठ छान भाजून झालेलं आहे। यामध्ये आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि पिठामध्ये एकत्र करायचं। एकाच वेळेस खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर पिठाच्या गाठी होतात आणि त्या फोडायला खूप कठीण जातात। थोडं थोडं पाणी टाकत राहिलं आणि एकत्र करत राहिलं तर गाठी होत नाहीत। जोपर्यंत गव्हाचं पीठ पूर्ण फुलत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकत राहायचं आहे। तर इथे परत थोडंसं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे। इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। पाणी आणि साखर परत पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं। यामध्ये साखर विरघळेपर्यंत याला हलवत राहायचं। मोदकाच्या वरच्या पारीसाठी आपण गव्हाच्या पिठाचा शिरा बनवत आहोत। साखर विरघळत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा। आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक वाफ काढून घ्यायची। मंद आचेवरती शिऱ्याला एक वाफ काढून घेतलेली आहे आणि यामध्ये राहिलेली साखर सुद्धा पूर्ण विरघळलेली आहे। गव्हाच्या पिठाचा शिरा आपल्याला मोदकासाठी खूप जास्त सैल बनवायचा नाही आहे, तर थोडासा घट्टच राहू द्यायचा आहे। तर हा शिरा आपला तयार आहे। गॅस बंद करून घेऊ आणि शिरा थंड होण्यासाठी बाजूला ठेवू। आता आपण मोदकामधलं सारण बनवायला घेऊ। तर त्यासाठी 2 चमचे खोबरं घ्यायचं आहे। याला डेसिकेटेड कोकोनट असं सुद्धा म्हटलं जातं। नंतर याची चव वाढवण्यासाठी आणि खव्याची टेस्ट येण्यासाठी यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर टाकायची आहे। नंतर 1.5 चमचा एवढा पिठी साखर टाकायची आहे। इथे साखर तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। खोबरं खीस, मिल्क पावडर आणि पावडर शुगर म्हणजेच पिठी साखर हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। मिल्क पावडर आणि खोबरं खीसमुळे सारण खूप जास्त टेस्टी होतं आणि मोदकाची चव सुद्धा खूप भारी होते। आता यामध्ये अर्धा चमचा एवढं दूध टाकायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा। सुरुवातीला अर्धा चमचा दूध यामध्ये टाकायचं, गरज वाटेल तर परत दूध टाकायचं। तर इथे मी परत 1 चमचा एवढं दूध यामध्ये टाकत आहे आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घेत आहे। मिल्क पावडर आणि खोबरं खीस याला भिजायला जास्त दूध लागत नाही आणि साखरेचं सुद्धा पाणी होतं, त्यामुळे दूध अगदी जपूनच टाकायचं, नाहीतर हे सारण लगेच सैल होतं। पूर्ण 1.5 चमच्यामध्ये इथे सारणाचा गोळा बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता हा थोडासा घट्टसर ठेवलेला आहे। मोदकासाठी लागणारं सारण आणि पारी तयार आहे। आता आपण याचे मोदक बनवायला घेऊ। मोदक बनवण्यासाठी इथे माझ्याकडे हा मोदक बनवण्याचा साचा आहे। मोदक साच्याला चिकटू नये म्हणून याला तूप लावून घ्यायचं। यामुळे साच्यामधून मोदक अगदी सहज निघतो आणि मोदकला एक शाईन सुद्धा येते। प्रत्येक मोदक करताना साच्याला तूप लावायची गरज नाही आहे। सुरुवातीच्या एका मोदकसाठीच आपल्याला तूप लावायचं आहे। साचा असा बंद करून घ्यायचा आणि यामध्ये गव्हाच्या पिठाचा शिरा भरायचा। साच्यामध्ये शिरा भरताना थोडंसं याला मळून घ्यायचं। असं मळल्यामुळे मोदकाला चिरा पडत नाहीत। शिरा आपल्याला साच्याच्या कडेकडेने लावून घ्यायचा आहे आणि त्याची एक पातळ लेयर करून घ्यायची आहे। सारण भरण्यासाठी मध्ये आपल्याला जागा मोकळी ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता मी सारण भरण्यासाठी मध्ये जागा मोकळी केलेली आहे। आता यामध्ये खोबरं खीस, मिल्क पावडर आणि साखरेचं सारण भरून घ्यायचं आहे। सारण भरताना अगदी थोडं थोडं टाकायचं आणि दाबून भरायचं, यामुळे मोदक छान भरलेला होतो। सारण आपल्याला अगदी काठोकाठ सुद्धा भरायचं नाही आहे, थोडंसं खाली सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे। नंतर मोदक पॅक करण्यासाठी थोडासा शिरा घ्यायचा आणि सारणाच्या वरती लावायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी याप्रमाणे मोदक छान पॅक करून घ्यायचा। मोदक बनवून झालेला आहे। आता याला साच्यामधून बाहेर काढून घेऊ। तूप लावल्यामुळे मोदक अगदी सहज डिमोल्ड झालेला आहे। मोदक खूप जास्त सुंदर आणि आकर्षक दिसत आहे। मी तुम्हाला परत एक मोदक करून दाखवते। थोडासा गव्हाच्या पिठाचा शिरा घ्यायचा आणि कडेकडेने दाबून मध्ये सारण भरण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची। नंतर मधल्या जागेत सारण भरायचं। सारण भरताना ते थोडं थोडं घ्यायचं आणि भरायचं आणि मोदक पॅक करण्यासाठी परत थोडासा शिरा घ्यायचा आणि वरच्या बाजूने लावून मोदक पॅक करून घ्यायचा। मोदक व्यवस्थित पॅक करून झाल्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचा। तर दुसरा सुद्धा मोदक आपला तयार आहे। याच पद्धतीने सर्व मोदक मी करून घेते। इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता मोदक खूप सुंदर दिसत आहे। इथे मी सांगितलेल्या साहित्यांमध्ये जवळपास 7 मोदक तयार झालेले आहेत।
एक मोदक मी तुम्हाला कापून सुद्धा दाखवते. सारण अगदी काठोकाठ भरलेलं आहे. तुमच्या घरी पण हे मोदक तुम्ही बनवा आणि गणपती बाप्पाला खुश करा. तुम्हाला मोदक कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पोह्यांचे मोदक बनवण्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत. कांदा पोहे बनवण्यासाठी आपण जी पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत. पोहे घेताना पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. आधी आपण पोहे छान कुरकुरीत असे भाजून घेणार आहोत. पोहे भाजण्यासाठी गॅसवरती मंद आचेवरती कढई गरम करून घेतलेली आहे. यामध्ये 2 वाटी पोहे टाकणार आहोत. पोहे भाजायच्या आधी मी छान चाळून घेतलेले आहेत. पोहे भाजत असताना पोह्यांना लालसर रंग कुठेही येता कामा नये. फक्त पोहे कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला इथे भाजायचे आहेत. पोहे भाजत असताना या पद्धतीने चमच्याला चिकटतात, याचाच अर्थ पोहे मऊ पडलेले आहेत. किंवा तुम्ही या पद्धतीने हाताने सुद्धा पोहे चेक करू शकता. तुम्हाला जाणवेल की हाताला पोहे मऊ लागत आहेत. तर अगदी 3 ते 4 मिनिटात मंद आचेवरती पोहे छान भाजून होतात. तुम्ही बघू शकता इथे पोह्यांचा हलकासा रंग बदललेला आहे. पोहे जसजसे भाजून होतात तसं त्याचा आकार थोडासा बदलत जातो, म्हणजेच पोहे आकसतात. पोहे भाजून झाले की नाही या पद्धतीने बोटाने तोडून बघायचं. तुम्ही बघू शकता पोह्यांचा चुरा होत आहे, याचाच अर्थ पोहे छान भाजले गेलेले आहेत. आता गॅस बंद करून घेऊ आणि हे पोहे पूर्णपणे थंड करून घेऊ. पोहे मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत. नंतर इथे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले आणि पूर्ण थंड करून घेतलेले पोहे टाकायचे आहेत. इथे आपल्याला पोह्यांची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. तर झाकण लावून घेतलेलं आहे. आता पोह्यांची पावडर करून घेऊ. इथे मी पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे. पोह्यांची पावडर ही एकदम गव्हाच्या पिठासारखी बारीक होत नाही, तर थोडीशी दाणेदारच राहते. तुम्ही इथे पावडरचं टेक्स्चर बघू शकता. आता आपण पुढची स्टेप बघू. त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं आहे. तूप घेताना तूप खूप जास्त थिजलेलं सुद्धा नाही, तर थोडंसं पातळच आहे. इथे गॅस आपल्याला सर्वात कमी आचेवरती ठेवायचा आहे. तूप पूर्णपणे वितळलेलं आहे. यामध्ये 1 वाटी किसून घेतलेला गूळ टाकायचा आहे आणि मंद आचेवरती हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढ्या कमी आचेवरती हा गूळ वितळून घेता येणार तेवढ्या कमी आचेवरती याला वितळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे पाणी टाकायचं आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे बनवून घ्यायचा नाही, तर फक्त गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. पाणी टाकल्यामुळे मोदकाचं मिश्रण हे थंड झाल्यानंतर कडक पडत नाही, तर या उलट छान मऊसूत असं मिश्रण तयार होते आणि आपले मोदक सुद्धा. इथे मी 5 चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला पाणी थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त सुद्धा लागू शकेल. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि गुळाला उकळी सुद्धा छान आलेली आहे. आता यामध्ये पोह्यांची पूर्ण पावडर टाकायची आहे आणि लगेच वितळलेल्या गुळामध्ये एकत्र करून घ्यायची. कढईमध्ये तूप टाकण्यापासून ते मोदकाचं मिश्रण पूर्ण तयार होईपर्यंत कुठेही गॅस वाढवायचा नाही, तर मंदच ठेवायचा. यामध्ये आपण मोदकाची चव वाढवण्यासाठी 2 मोठे चमचे मिल्क पावडर टाकणार आहोत. नंतर 1 मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबरं किस टाकणार आहोत आणि थोडेसे काजू आणि बदामचे काप टाकणार आहोत. या मिश्रणामध्ये मिल्क पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका किंवा तुम्हाला टाकायची नसेल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल. आणि सुका मेवा सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला पण टाकू शकता. नंतर 2 वेलचीचे दाणे अख्खे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. मोदकाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी यामध्ये थोडंसं जायफळ सुद्धा किसून घेणार आहोत. पोह्याची पावडर वितळलेल्या गुळामध्ये एकत्र केल्यानंतरच मी लगेच गॅस बंद करून घेतलेला आहे. वेलची आणि जायफळ पावडर या मिश्रणामध्ये एकत्र करून घेणार आहोत. तर इथे आपलं मोदकासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. याला थोडंसं थंड करून घेणार आहोत. अवघ्या 5 मिनिटांमध्ये हे मिश्रण पूर्ण थंड होतं. पोह्यांच्या मोदकाचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान मऊसूत असं झालेलं आहे. तुम्हाला जरा देखील हे मिश्रण थोडंसं कडक वाटलं तर यावरती तुम्ही पाण्याचा हबका मारू शकता आणि मिश्रण छान मऊसूत बनवू शकता. पाण्याचा हबका मारल्यामुळे मोदक कडक न होता छान मऊसूत होतात. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करू. तर त्यासाठी इथे माझ्याकडे मोदकाचा साचा आहे.
या साच्याला आपल्याला तूप वगैरे लावायची गरज नाही। सुरुवातीला या साच्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकायचं आणि अंगठ्याच्या मदतीने छान दाबून घ्यायचं आणि परत थोडं थोडं मिश्रण टाकत जायचं आणि अंगठ्याच्या मदतीने दाबून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने साच्यामध्ये मोदकाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे। साच्याच्या वरच्या भागावरती लागलेलं सर्व मिश्रण काढून घ्यायचं। तर इथे आपला मोदक तयार झालेला आहे। आपण याला डिमोल्ड करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे। जरा देखील वाटत नाही आहे की हे मोदक आपण पोह्यांपासून बनवलेले आहेत। गुळामुळे या मोदकाला रंग खूप सुंदर आलेला आहे। याच पद्धतीने उरलेले सर्व मोदक आपण बनवून घेणार आहोत। इथे मी परत 1 ते 2 मोदक तुम्हाला बनवून दाखवते। या मिश्रणामध्ये मी वेलची पावडर न टाकता अख्खे वेलचीचे दाणे टाकलेले आहेत। वेलचीचे दाणे टाकण्यामागे सुद्धा एक कारण आहे। मोदक खाताना वेलचीचा दाणा दाताखाली आल्यानंतर वेलचीची चव येते आणि सुगंध सुद्धा येतो। पण तेच आपण वेलची पावडर टाकली तर वेलची पावडरचा सुगंध अगदी तेवढ्या पुरताच येतो आणि नंतर येत नाही। त्यामुळे तुम्ही नेहमी वेलची पावडर टाकत असाल तर एक वेळ अख्खे दाणे टाकून बघा, दोन्हीमधला फरक तुम्हाला जाणवेल। बोलता बोलता 2 मोदक बनवून सुद्धा झालेले आहेत। बाप्पासाठी हे मोदक तुम्ही एकदा करून बघा, बाप्पाला नक्की आवडणार। अवघ्या 10 मिनिटांमध्ये पोह्यांचे मोदक बनवून तयार होतात। इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता मोदक खूप सुंदर दिसत आहेत, आकर्षक दिसत आहेत। या पोह्यांच्या मोदकामध्ये आपण खोबरं किस टाकलेलं असल्यामुळे लगेच उठून दिसत आहे। अख्खी वेलची टाकलेली असल्यामुळे ती सुद्धा आपल्याला दिसत आहे आणि अख्ख्या वेलचीची चव तर तुम्हाला खातानाच समजेल। मोदक सुंदर तर दिसतच आहेत, पण मी तुम्हाला एक मोदक तोडून सुद्धा दाखवते। तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत असे हे मोदक झालेले आहेत। या मोदकाचं टेक्स्चर अगदी बर्फी आणि पेड्यासारखं दिसत आहे। मग काय, मोदक घरी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मोदक कसे वाटले ते। आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा। मोदक बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे मुरमुरे। आपण चिवडा बनवण्यासाठी किंवा भेळ बनवण्यासाठी जे मुरमुरे वापरतो तेच मुरमुरे आपल्याला इथे घ्यायचे आहेत। आधी आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी कढईमध्ये 3 वाटी आपण मुरमुरे टाकून घेणार आहोत। मुरमुरे मी आधी स्वच्छ असे चाळून घेतलेले आहेत। माझ्याकडे असलेली वाटी ही छोटी असल्यामुळे मी इथे 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत। मुरमुरे भाजत असताना कुठे आपल्याला याचा रंग लाल किंवा तांबूस होऊ द्यायचा नाही। मंद ते मध्यम आचेवरती फक्त कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटांमध्येच मुरमुरे छान कुरकुरीत भाजून होतात। मुरमुरे व्यवस्थित भाजले गेले की नाही हे बघण्यासाठी या पद्धतीने तोडून बघायचे। मस्त चुरा होत आहे, तर मुरमुरे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता थोड्या वेळाला थंड करून घ्यायचं। मुरमुरे पूर्ण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। मी इथे छोटं भांडं घेतलेलं असल्यामुळे यामध्ये पूर्ण मुरमुरे एका वेळेस बसत नाही, तर आधी सुरुवातीला थोडेसे मुरमुरे मी टाकून घेतलेले आहेत। झाकण लावून याला हलकसं मी बारीक करून घेणार आहे। मुरमुरे मी हलकेसे बारीक करून घेतलेले आहेत। आता झाकण काढून घेऊ आणि यामध्ये उरलेले सर्व मुरमुरे टाकायचे। या पद्धतीने एकाच वेळेस सर्व मुरमुऱ्यांची पावडर ही व्यवस्थित केल्या जाते। तर परत झाकण लावून घ्यायचं आणि एकदम बारीक किंवा शक्य असणार तेवढी बारीक याची पावडर बनवून घ्यायची आहे। मी इथे मुरमुऱ्यांची पावडर बनवून घेतलेली आहे, तर तुम्ही बघू शकता मस्त बारीक अशी पावडर तयार झालेली आहे। आता आपण पुढची स्टेप बघू। नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी ते पाऊण वाटी खवा टाकायचा आहे। मोदक आपल्याला शाही बनवायचे असल्यामुळे मी इथे खवा वापरलेला आहे। तुम्हाला खवा नसेल वापरायचा तर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा घेऊ शकता। फक्त मिल्क पावडर तुम्हाला दुधामध्ये एकत्र करून घ्यावी लागेल। मोदकाला गोड चव येण्यासाठी यामध्ये पाव वाटी साखर टाकायची आहे। साखर किंवा खवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। साखर खव्यामध्ये छान एकत्र करून घ्यायची आणि सर्वात कमी आचेवरती किंवा मंद आचेवरती याला छान विरघळून घ्यायचं आहे। हळूहळू साखर सुद्धा पूर्ण विरघळली जाते आणि खवा सुद्धा पातळ होत जातो। मोदकांना रंग सुंदर येण्यासाठी केसर भिजत घातलेले दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला 2 चमचे एवढं दूध टाकून घेतलेलं आहे। मोदक शाही असल्यामुळे यामध्ये मी केसरचं प्रमाण सुद्धा जास्तच ठेवलेलं आहे। तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। दूध आणि खवा छान एकत्र करून झालेला आहे। आता यामध्ये वेलचीचे दाणे टाकायचे आहेत।
नंतर अर्धा चमचा बदामाचे काप सुद्धा टाकायचे आणि अर्धा चमचा काजूचे काप टाकायचे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला पण सुकामेवा टाकू शकता। सर्व छान एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये मुरमुऱ्यांची पावडर टाकायची आहे आणि एकत्र करून घ्यायची। ही संपूर्ण प्रोसेस चालू असेपर्यंत गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही, तर मंदच ठेवायचा आहे। मुरमुऱ्यांची पावडर खव्यामध्ये एकत्र करून घेतलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि मोदकाचं हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मोदकाचं मिश्रण मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण हे खूप जास्त कोरडं आहे, याला अजून ओलसरपणा किंवा बाइंडिंग आलेली नाही। मोदक वळण्यासाठी ओलसरपणा हवा आहे, तर त्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे केसर भिजवलेलं दूध टाकणार आहोत। तुमच्याकडचं केसरवालं दूध संपलेलं असेल तर तुम्ही साधं दूध सुद्धा यामध्ये टाकू शकता। दूध मोदकाच्या मिश्रणामध्ये छान एकत्र करून घेऊ। तुम्ही बघू शकता अजून सुद्धा हे मिश्रण थोडंसं कोरडंच वाटत असल्यामुळे 1 चमचा साधं दूध मी यामध्ये टाकणार आहे आणि परत एकत्र करून घेणार आहे। इथे मला पूर्ण 5 चमचे एवढं दूध लागलेलं आहे। तुम्हाला यापेक्षा जास्त सुद्धा दूध लागू शकेल। मोदकासाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊ। माझ्याकडे इथे मोदकाचा साचा आहे, तर याला आधी लॉक करायचं। साच्याला आपल्याला तूप लावायची गरज नाही। साच्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकायचं। बोटाने किंवा अंगठ्याच्या मदतीने याला छान कडेने प्रेस करून घ्यायचं। मोदक करत असताना याला थोडंसं जास्तच दाबायचं, जेणेकरून याला कळ्या खूप सुंदर पडणार। तेच तुम्ही हलक्या हाताने मोदकामध्ये मिश्रण भरलं तर मोदकांना कळ्या सुंदर पडणार नाहीत आणि मोदक सुंदर आणि सुबक असा दिसणार नाही। मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये भरून झालेलं आहे। आता याला आपण डिमोल्ड करून घेऊ। मस्तच खूप सुंदर आणि सुबक असा आपला शाही मोदक तयार झालेला आहे। तूप लावलेलं नसताना सुद्धा मोदक साच्याला अजिबात चिकटलेला नाही आणि अगदी सहज डिमोल्ड सुद्धा झालेला आहे। तुम्हाला परत एक मोदक मी बनवून दाखवते। मोदकाचं मिश्रण साच्यामध्ये भरत असताना फक्त थोडंसं जास्त दाब देऊन भरायचं, जेणेकरून कळ्या सुंदर पडणार। मुरमुऱ्यांचे शाही मोदक तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। गणपती बाप्पांसाठी रोज वेगवेगळे प्रकारचे मोदक आपल्याला करावेसे वाटतात। अशा वेळेस मुरमुऱ्यांचे शाही मोदक हा उत्तम पर्याय आहे। दुसरा सुद्धा मोदक आपला तयार झालेला आहे। मोदकांमध्ये काजू, बदाम आणि वेलची मस्त उठून दिसत आहे आणि केशरमुळे मोदकांना रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। याच पद्धतीने सर्व मोदक मी करून घेते। इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। खूप जास्त सुंदर सुबक असे हे मोदक दिसत आहेत आणि चवीला सुद्धा तेवढेच भन्नाट झालेले आहेत। सारण छान दाबून भरल्यामुळे मोदकांना कळ्या सुद्धा सुंदर पडलेल्या आहेत। मोदक तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत असे मोदक झालेले आहेत। मोदक अजिबात चिकट झालेले नाहीत। मोदक खाताना खव्याची शाही टेस्ट यामध्ये लागणार आहे। कुठेही तुम्हाला जाणवणार नाही की तुम्ही मुरमुऱ्यांचे मोदक खात आहात। मग या मोदकांसाठी व्हिडिओला एक लाईक तर झालाच पाहिजे। मला आताच कमेंट करून सांगा की तुम्हाला मुरमुऱ्यांचे शाही मोदक कसे वाटले। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून टाका आणि व्हिडिओ